तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे मामुनाबाद या गावी आणि आज आपण सोयाबीन पिकाच्या बाबतीत चर्चा करणार आहे। तर सध्या सोयाबीन पीक जे आहे हे फुलोरा अवस्थेवरती आहे व फुलोरा अवस्थेत असताना सोयाबीन पिकाला न्यूट्रनची आवश्यकता भरपूर प्रमाणात राहते। तरी पण आता आपण सोयाबीन पिकाच्या फुलोऱ्यासाठी जे काही लागणारे औषधी आहे त्याची माहिती देऊ। तर फुलोरा अवस्थेत पिकाला सर्वात जास्त न्यूट्रन्स म्हणजे NPK, त्याचबरोबर बाकीचे जे 18 एलिमेंट्स आहे त्यापैकी सोयाबीन पिकाला सल्फरची जास्त आवश्यकता असते आणि वाढीची अवस्था असताना अमिनो ॲसिड, फॉल्विक ॲसिड, त्याचप्रमाणे फ्लॉवरिंग स्टेजला असताना स्टिम्युलंटची सुद्धा आवश्यकता असते। तर अशा वेळेस तुम्ही फवारणी घेताना मित्रांनो एक कुठलंही चांगल्या प्रकारचं कीटकनाशक, त्याच्यामध्ये क्लोरेंट्रानिलिप्रोल, सायरन नावाचं ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं औषध येतं। त्याचप्रकारे क्लोरो प्लस सायपर हे कुठल्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता। ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं सुलतान नावाने येतं। व मायक्रोन्यूट्रन्समध्ये जर घ्यायचं असेल तुम्हाला तर एक कुठलीही ग्रेड घ्या, जसे की 16-16-12 किंवा 20-50 ही सुद्धा ॲडव्हान्स पेस्टिसाईडची फर्टिस्टार नावाने येतं। सोडियम व क्लोरीन फ्री खतं आहेत मित्रांनो। व फवारणी करत असताना सकाळी किंवा संध्याकाळी करा, जेणेकरून उन्हाच्या वेळेस त्या औषधीचा प्रादुर्भाव मानवी शरीरावर होणार नाही। व याच्या पुढे असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व नवनवीन पिकांची माहिती घेण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू।